मित्रांनो काही कारणामुळे आपल्या चॅनलवरती रेग्युलर व्हिडिओ करत नव्हते आले, तर आपण ट्राय करणार होता की सोमवारपासून नाही का म्हणजे आजपासून मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघता सोमवारीच. तर आजपासून बघूया मित्रांनो की आपण डेली व्हिडिओ टाकूया. आणि मग आपले व्हिडिओ करायला पेंडिंग बाकी होते म्हणजे 10-10, 12-12 दिवस आपले व्हिडिओ आले नव्हते मधातनी. आपण ते पण व्हिडिओ कव्हर करूया मित्रांनो. बाकी आज राम राम मित्रांनो, मी तुमचा अनिकेत देखणे पाटील. परत आपलं स्वागत आहे मित्रांनो कार रिव्ह्यू मराठी चॅनलवरती. बाकी मित्रांनो आज आपल्या चॅनलवरती आपण रिव्ह्यू करणार आहोत महिंद्राची XUV 3XO मित्रांनो एकदम बेस्ट मॉडेल आहे डिझेलमध्ये येणारं. म्हणजेच की MX2 मॉडेल वगैरे जाते मित्रांनो. मित्रांनो काही कारणामुळे आपल्या चॅनलवरती रेग्युलर व्हिडिओ करत नव्हते आले, तर आपण ट्राय करणार होता की सोमवारपासून नाही का म्हणजे आजपासून मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघता सोमवारीच. तर आजपासून बघूया मित्रांनो की आपण डेली व्हिडिओ टाकूया. आणि मग आपले व्हिडिओ करायला पेंडिंग बाकी होते म्हणजे 10-10, 12-12 दिवस आपले व्हिडिओ आले नव्हते मधातनी. आपण ते पण व्हिडिओ कव्हर करूया मित्रांनो. बाकी आज आपण रिव्ह्यू करणार आहोत महिंद्राची 3XO वगैरे. आणि आपल्या चॅनलला मित्रांनो पहिल्यासारखं प्रेम वगैरे द्यायचा. लवकर आपले आता 1000 सबस्क्रायबर करून टाका मित्रांनो, कारण 500 सबस्क्रायबर आता लवकर होऊन जातात. तुम्ही तेवढे कंप्लीट केले पण मित्रांनो. बाकी मित्रांनो तुम्ही सबस्क्रायबर कंप्लीट करायच्या मागे लागा, व्हिडिओ तुम्हाला डेली मी आणत जाईल मित्रांनो. बाकी आज मित्रांनो आपण रिव्ह्यू करणार आहोत महिंद्राची 3XO वगैरे. बाकी मित्रांनो व्हिडिओ वगैरे तुम्हाला मिळून जातील एक संध्याकाळी आणि एक सकाळी वगैरे असं ट्राय करणार आहोत. तर बाकी मित्रांनो आज आपण रिव्ह्यू करणार आहोत महिंद्राची 3XOचं एकदम बेस्ट मॉडेल मित्रांनो. म्हणजेच की MX2 डिझेलमध्ये येऊन जाते मित्रांनो. ज्याही कस्टमरला एकदम बेस्ट मॉडेल आवडतात मित्रांनो त्यांच्यासाठी गाडी वगैरे जाते. फक्त मॉडेलची थोडी वेटिंग जास्त राहते मित्रांनो, कारण की बेस मॉडेल आहे ना. बाकी मित्रांनो सगळ्यात पहिले चाबी वगैरे बोलूया तर आपल्या या प्रकारे मिळून जाते मित्रांनो. बघू शकता तुम्ही इथं लॉक अनलॉक वगैरे. आणि तुम्ही याला जर दाबसाल फ्लिप की टाईप येऊन जाते, तर इथून फ्लिप की वगैरे बाकी महिंद्राचा लोगो वगैरे. बाकी सेकंड की वगैरे दिली मित्रांनो आपली या प्रकारे होऊन जाते. इथं पण तुम्हाला महिंद्राचा लोगो वगैरे येऊन जाते मित्रांनो. दोन्ही की वगैरे मित्रांनो आपल्याला फंक्शन जातात मित्रांनो. असं नाही की बुवा एकच की कामाची दुसरी की कामाची नाही म्हणून. असं मित्रांनो आपल्या दुसऱ्या कंपनीमध्ये येऊन जाते, पण महिंद्रामध्ये तसं नाही मित्रांनो. बाकी या मॉडेलमध्ये तुम्हाला काय काय फीचर करून जातात मित्रांनो ते पण तुम्हाला सांगणार आहे, जे की आपल्याला दुसऱ्या कोणत्या कंपनीच्या गाडीमध्ये मिळत नाही मित्रांनो. अंडर 4 मिनिट आपण बोलत आहे मित्रांनो. तर सगळ्यात पहिले आपण बोलूया याच्या प्राइसिंगबद्दल मित्रांनो. तर या मॉडेलची ॲक्च्युअल प्राइस गादरे महिंद्रा वाशिममध्ये मित्रांनो 9,22,000 आहे. आणि याची जी मिनिमम डाऊन पेमेंट वगैरे मित्रांनो ते 4.5 ते 5 लाखापर्यंत आपण करू शकतो. बाकी या गाडीच्या अजून माहितीसाठी मित्रांनो तर तुम्ही शोरूमला कॉल वगैरे करू शकता. शोरूमचा नंबर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे मित्रांनो. आणि तुम्हालाही आपल्या गाडीचा जर मराठीमध्ये असा ओनरशिप रिव्ह्यू वगैरे द्यायचा असेल आपल्या चॅनलवरती, तर आपल्या ईमेलला तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता मित्रांनो, किंवा मला Instagramला DM वगैरे पण करू शकता मित्रांनो. बाकी मित्रांनो आता आपण बोलूया आपल्या गाडीच्या सगळ्यात पहिले इंजिन वगैरे बे वगैरे बद्दल मित्रांनो. तर चला याच्या इंजिन बेला एकदा आपण ओपन करूया मित्रांनो. बाकी मित्रांनो बेस्ट मॉडेल आहे, पण जसं फीचर साईज बघसाल ना तुम्ही तर वाटणार ना बेस्ट मॉडेल आहे म्हणून मित्रांनो. बाकी इथून आपण याला इंजिन बेला ओपन वगैरे करू शकतो मित्रांनो. आणि फुल ब्लॅक ब्युटी आपल्या मिळून जाते मित्रांनो ही गाडी वगैरे. तर चला एकदा इंजिन बेला करूया एकदा ओपन वगैरे. बाकी इंजिन वगैरे बद्दल आपण बघायला गेलो मित्रांनो याच्यामध्ये तर टर्बोचार्ज इंजिन येऊन जाते मित्रांनो, जे की दुसऱ्या कोणत्या गाडीमध्ये डिझेलमध्ये आपल्या टर्बोचार्ज इंजिन मिळत नाही मित्रांनो, पण महिंद्रामध्ये येऊन जाते मित्रांनो. बाकी हा जो इंजिन मित्रांनो आपल्याला टर्बो विथ CID आहे 1.5 लिटरमध्ये येऊन जाते मित्रांनो. पॉवर काढून देते मित्रांनो 115.5 bhp आणि टॉर्क काढते मित्रांनो 300 Nm संगत. बाकी येऊन जाते मित्रांनो आपले 4 सिलेंडर इंजिन वगैरे मित्रांनो, जे की आपल्याला 1498 cc मध्ये येऊन जाते मित्रांनो. बाकी या प्रकारे आपल्या गाडीचं इंजिन वगैरे जाते मित्रांनो. आणि इथं आपल्याला जाते जी बॅटरी वगैरे ही आपल्याला दिलेली मित्रांनो. बाकी फ्यूज वगैरे या बाजूला जातील. आणि वरती आपल्या मित्रांनो इन्स्टॉलेशन प्रॉपर मिळून जाते मित्रांनो. बाकी तुम्ही बघू शकता इथं बाकी इंजिन कवर वगैरे आपल्या इथं दिलेली आहे. आणि वॉशिंग फ्लुइडचं पाणी वगैरे तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता मित्रांनो. बाकी पूर्ण गाडी वगैरे आपल्याला ब्लॅकमध्ये जाते, तर लवकर गरम होत आहे उन्हामुळे मित्रांनो. चला आता बोलून टाकूया बंद वगैरे. बाकी मित्रांनो आता आपण बोलूया आपल्या गाडीच्या टोटल टायरिंग्स वगैरे बद्दल मित्रांनो. तर तो आपल्याला 5.3 मीटर मध्ये येऊन जाते मित्रांनो. आणि आपल्या गाडीची टोटल जी डिझेल टँक वगैरे कॅपॅसिटी वगैरे ती आपल्याला 42 लिटरमध्ये येऊन जाते. आपण इथं जर कम्पेअर करायला गेलो मित्रांनो Hyundaiची व्हेन्यू वगैरे, तर त्यामध्ये मित्रांनो आपल्याला 25 लिटर येऊन जाते डिझेल टँक वगैरे. किंवा सोनेटमध्ये पण मित्रांनो आपल्याला जास्त फ्यूल टँक कॅपॅसिटी येऊन जाते कम्पेअर टू महिंद्रा 3XO वगैरे मित्रांनो. बाकी आपण जर बघायला गेलो मायलेज वगैरे बद्दल मित्रांनो, तर याच्यामध्ये आपल्याला 20 ते 21 टेम्परचा मायलेज आपल्याला आरामात मिळून जाते मित्रांनो. बाकी आपण जर बघायला गेलो आपल्या गाडीच्या लांबी वगैरे बद्दल मित्रांनो, तर या गाडीची टोटल जी लांबी वगैरे आहे ती आपल्याला 4 मीटरच्या आत येऊन जाते मित्रांनो. म्हणजेच की 3990 mm मध्ये टोटल लांबी आहे मित्रांनो. त्या आपल्या गाडीची टोटल जी रुंदी वगैरे मित्रांनो, तर ती आपल्याला 1821 mm आहे मित्रांनो. आणि रुंदी वगैरे आणि उंची वगैरे मित्रांनो आपल्याला 1647 mm मध्ये मिळून जाते मित्रांनो. बाकी आपल्या गाडीची टोटल जो व्हीलबेस वगैरे मित्रांनो, तर तो आपल्याला 2600 mm मध्ये मिळून जाईल. ग्राउंड वगैरे मित्रांनो आपल्याला 201 mm मध्ये मिळून जातो. सफिशियंट ग्राउंड वगैरे मित्रांनो, चांगला ग्राउंड वगैरे मिळून जाते. खराब डोर वगैरे कसा पण असतो गाडीला आपण आरामात कुठं पण घेऊन जाऊ शकतो मित्रांनो. बाकी मित्रांनो आपल्या गाडीचा जो बुटस्पेस वगैरे आहे तर तो आपल्याला 364 लिटरमध्ये येऊन जाते मित्रांनो. बाकी मित्रांनो आता आपण बोलूया आपल्या गाडीच्या लुकबद्दल. तर आपल्या गाडीचं लुकर आपल्या या प्रकारे मिळून जाईल मित्रांनो. कंपनीच्या गाडीमध्ये मित्रांनो आपल्या बेसिक मॉडेलमध्ये डॅश वगैरे किंवा प्रोजेक्ट वगैरे तर मिळून जाईल मित्रांनो, पण आपले DRS किंवा LED इंटेरियर्स वगैरे आपल्याला नाही मिळणार, पण आपल्या महिंद्राच्या गाडीमध्ये येऊन जाते मित्रांनो.
बाकी समोरचं बघसाल आपल्या इथं येऊन जाते मित्रांनो महिंद्राचं लोगो वगैरे नवीनवालं. बाकी घरी लोक आपल्या या प्रकारे येऊन जाते मित्रांनो, खूप छान दिसत आहे. बाकी खाली आपल्या नंबर प्लेटच्या जागेवर दिलेली टोचीच आपल्या बाजू दिली मित्रांनो. बाकी हेडलाईट वाईज बघाल मित्रांनो, इथं आपल्याला दिले प्रॉपर DRS वगैरे मित्रांनो. इथं दिले आपले इंडिकेटर्स वगैरे मित्रांनो आणि हॅलोजन आपल्या याच्यामध्ये प्रोजेक्टर दिलेला आहे मित्रांनो. जर तुम्हाला पाहिजे असेल एक्स्ट्रा थ्रोसाठी तुम्ही याच्यामध्ये LED कन्वर्ट करू शकता किंवा तुम्ही याच्यामध्ये एक्स्ट्रा लाईट वगैरे लावू शकता मित्रांनो. जसं तुम्हाला AX7L वगैरे किंवा AX5 मध्ये आपल्या येऊन जाते मित्रांनो 3X हायर किंवा सेकंड बेस मॉडेलमध्ये मित्रांनो, सॉरी सेकंड टॉप मॉडेलमध्ये. बाकी आपण बघायला गेलो मित्रांनो टायर साईज वगैरे बद्दल आपल्या गाडीच्या, तर यामध्ये मित्रांनो आपल्याला 205 65 R16 इंच याच्यामध्ये टायर येऊन जातो मित्रांनो. आणि याच्यामध्ये आपल्याला ब्रेकिंग वाईज समोर डिस्क दिलेला आहे मित्रांनो आणि पाठीमागे पण आपल्याला डिस्क दिलेला आहे. ब्रेकिंग वगैरे याच्यामध्ये चांगली येऊन जाते मित्रांनो. जसं आपल्याला कियाची सोनेट आहे मित्रांनो, त्यामध्ये कसं आपल्या ऑल डिस्क वगैरे येऊन जाते, त्या प्रकारे आपल्या ह्याच्यातनी पण ऑल डिस्कचा फीचर्स वगैरे येऊन जाते मित्रांनो. बाकी बेस मॉडेल आहे पण याच्यावरती पण आपल्याला म्हणजे मिरवरती आपल्या इंडेक्स वरून जातं मित्रांनो. आणि आतून एका फंक्शन आहेत मित्रांनो, हे म्हणजे असं नाही की बा तुम्हाला हाताने याला असं यूज करावं लागेल, प्रॉपर हातनी बटन दिलं मित्रांनो. बाकी तुम्हाला हाताने याला फोल्ड करावं लागेल. असं नाही की बा इथं बेस मॉडेल सारखं फेंडरवरती इंडिकेटर्स वगैरे नाही दिलं मित्रांनो, चांगली गोष्ट आहे. बाकी मित्रांनो आता बोलू आपल्या गाडीच्या इंटिरियर वगैरे बद्दल मित्रांनो. बाकी तुम्ही लॉक अनलॉक करू शकता जर तुमच्या चाबीची बॅटरी वगैरे खतम झाली असेल त्या प्रकारे, म्हणजे इमर्जन्सीमध्ये मित्रांनो. बाकी इथं येऊन जाते मित्रांनो आपले विंडो कंट्रोल करा मित्रांनो, हे वन टच येऊन जाते. बाकी पॉवर विंडो कंट्रोल, चाइल्ड लॉक सिस्टीम, जे आपले मिरर दिले मित्रांनो याचे कंट्रोल तुम्हाला इथं दिलेले आहेत, तुम्हाला ॲडजस्ट करू शकता जसं पाहिजे तसं. त्यानंतर मित्रांनो आपण खाली जर बघायला गेलो तर 2 बॉटल होल्डर दिले मित्रांनो, इथं सामान ठेवायची जागा दिलेली आहे. आणि जर तुम्ही या गेटला जर नाईटमध्ये ओपन केलं, लाईट वगैरे जर रिफ्लेक्ट वगैरे होऊन जाते मित्रांनो याच्यावरती, हा पण एक चांगला याच्यामध्ये फीचर्स टाईप दिलेला आपल्याला. बाकी सीट कंट्रोल वाईज जर बघाल मित्रांनो, तर फक्त आपल्या हा पॅनलला तुम्ही ॲडजस्ट वगैरे करू शकता मित्रांनो. ड्रायव्हर साईडची सीट वगैरे आपण ॲडजस्ट वगैरे नाही करू शकत, फक्त यात तुम्ही समोर किंवा मागं करू शकता मित्रांनो. बाकी फ्यूल टँक इथून ओपन करू शकता मित्रांनो आणि इंजन बेल आपण इथून ओपन करू शकतो मित्रांनो. तर या प्रकारे आपल्या गाडीचं जे इंजन वगैरे बाकी मित्रांनो आता आपण बोलू आपल्या गाडीच्या इंटेरियर वगैरे बद्दल. तर मित्रांनो सध्या बसलेलो गाडीमध्ये मी, आता आपण बोलूया आपल्या गाडीच्या मीटर वगैरे बद्दल. आपल्या गाडीचं मीटर वगैरे मित्रांनो आपल्या या प्रकारे मिळून जाईल मित्रांनो. आणि इथं आपल्याला डिजिटल मीटर वगैरे आपल्याला जास्त काही येणार नाही, फक्त एवढंच येऊन जाते मित्रांनो. बाकी आपल्या स्क्रीन वगैरे येऊन जाते, याच्यामध्ये महिंद्राचं लोगो वगैरे आपल्या येऊन जाते मित्रांनो. मित्रांनो आपल्या मीटरमध्ये काय काय फीचर्स दिले आहेत तुम्हाला सांगतो मी. सगळ्यात पहिले आपण इथं आपल्या RPM वगैरे बघू शकता 6000 पर्यंत डिझेलमध्ये. इथं आपल्याला दिले मित्रांनो टायर चेक डायरेक्शन वगैरे, म्हणजेच की मित्रांनो ज्या साईडला तुमच्या गाडीचा टायर वगैरे जर टर्न केलेला असेल त्या साईडचं तुम्हाला दाखवायचं किती % आपण टर्न केलेला आहे आणि किती बाकी आहे वगैरे. तर तुम्हाला बाहेर असं टोन काढून पाहायचं काम नाही मित्रांनो. आणि या बाजूला मित्रांनो तुम्हाला इथं गेटची इन्फॉर्मेशन वगैरे दिली मित्रांनो, टोटल गाडी किती किलोमीटर चाललेली आहे, टेम्परेचर, इथं डिझेलची इन्फॉर्मेशन वगैरे मित्रांनो आणि 220 ची टॉप स्पीड दिलेली आहे कंपनीद्वारा. बाकी याचे काय कंट्रोल आपल्या इथं दिलेले नाहीत मित्रांनो, तर तुम्हाला याच्यामध्ये काय नाही काय करावं लागेल. एक तर तुम्हाला बाहेरून लावून घ्यावं लागेल याच्यामध्ये, त्यानंतर तुम्ही याच्यात कामगार करू शकता, कारण की तसं इथं फंक्शन काय असं बटन वगैरे दिलेलं नाहीये. बाकी मित्रांनो इथं जे बटन वगैरे दिले स्टेअरिंगवरती, तर हे आपल्या इन्फॉर्मेशन सिस्टमचे कंट्रोल दिले आहेत मित्रांनो, जसं की व्हॉल्यूम अप डाऊन वगैरे, क्वालिटी डिस्कनेक्ट वगैरे मित्रांनो. बाकी इथं आपल्या जाते महिंद्राचं नवीन लोगो, खाली आपल्या एअरबॅगची साईन वगैरे मित्रांनो. आणि सेफ्टी वाईजचा बघायला गेलो मित्रांनो आपल्या गाडीमध्ये आपल्याला प्रॉपर एक 6 एअरबॅगचा सेटअप वगैरे दिलेला आहे मित्रांनो गाडीमध्ये. सेफ्टी वगैरे याच्यामध्ये बढिया होऊन जाते मित्रांनो. 9,22,000 ची एक्शन प्राइस आहे मित्रांनो. बाकी मित्रांनो आपल्या इथं दिलेले टॅक्शन कंट्रोल वगैरे आणि स्टॉपचं बटन हे दिलेलं तुम्ही ॲडजस्ट करू शकता मित्रांनो. आणि जे मित्रांनो स्क्रीन वगैरे दिली त्याच्यामध्ये तुम्ही फक्त अँड्रॉइड आरामात तसं प्ले वगैरे करू शकता. काही कांड्या वगैरे केलं तुम्ही ॲपर प्ले पण करू शकता, मग कनेक्टेड वगैरे पण कांड्या करावं लागतील काय ना काहीतरी. बाकी मित्रांनो खाली आपले AC वेन वगैरे दिले मित्रांनो आणि AC कंट्रोल इथं दिले आहेत. ज्यावेळी तुम्हाला मॅन्युअल AC सेटअप वगैरे दिलेला आहे, याच्यामध्ये ऑटोमॅटिक AC सेटअप मिळत नाही मित्रांनो, फक्त मॅक्स ACचा फीचर्स वगैरे जाते मित्रांनो. बाकी आपण जर ट्रान्समिशन बघायला गेलं तर 6 स्पीड आहे मित्रांनो. याच्यामध्ये आपल्याला रिव्हर्स सेन्सर वगैरे येऊन जातील मित्रांनो, पण रिव्हर्स कॅमेरा वगैरे गाडीमध्ये मिळणार नाही, तर तुम्हाला ते लावावं लागेल मित्रांनो. बाकी मॅन्युअल हँडब्रेक आहे मित्रांनो, 2 कप होल्डर, आर्मरेस्ट वगैरे इथं दिला, त्यामध्ये पण चांगला सफिशियंट स्पेस वगैरे आहे मित्रांनो. बाकी ग्लबॉक्स वगैरे बघायला गेलं मित्रांनो, चांगला याच्यामध्ये पण स्पेस आपले वगैरे होऊन जाते मित्रांनो. बाकी ग्लॉसी बॅगची फिनिशिंग वगैरे दिलेली मित्रांनो कॅबिनमध्ये, तर लोक वाईज वगैरे याचं चांगलं आहे मित्रांनो तसं. आणि हो मित्रांनो आपले हेडलाईट कंट्रोल वगैरे जे आपल्या या बाजूला दिले मित्रांनो. आणि जर तुम्हाला जर उद्या जर गाडी फॉग लाईट वगैरे लावायचा असेल तर तुम्हाला एक्स्ट्रा बटन लावायचं काम नाहीये, तुम्ही याच बटनला तुम्ही ना काय याला ऍक्टिव्ह वगैरे करू शकता मित्रांनो. बाकी वापर सेटअप वगैरे आपल्या या बाजूला दिलं मित्रांनो. गाडीच्या सेकंड रो वगैरेबद्दल, तर सेकंड रोचा आपण स्पेस वगैरेचा बघायला गेलो मित्रांनो, तर पाठीमागे तसं आपल्या जो स्पेस वगैरे तो चांगला येऊन जाईल मित्रांनो, बघू शकता तुम्ही, म्हणजे की सफिशियंट स्पेस वगैरे जाते मित्रांनो आपल्या गाडीमध्ये. आणि लेग रूम वगैरे बघायला गेलो किंवा थाय वगैरे बघायला गेलो आपण तर खूप छान आहे मित्रांनो. बाकी साईडला जर आपण बघायला गेलो तर 2 AC वगैरे दिले मित्रांनो, खाली टाइप सी चार्जिंग पॉईंट वगैरे आहे आणि इथं खाली आपल्याला जाते मित्रांनो 12 वॉटचं चार्जिंग पॉईंट वगैरे, तुम्हाला एक्स्ट्रा फोन वगैरे लावायचं तुम्ही लावू शकता.
चार्जिंगसाठी. बाकी तर आमच्या आता येणार नाही मित्रांनो, फक्त आपले दोन आपले हेडर्स वगैरे गाडीमध्ये येऊन जातात मित्रांनो. आणि ज्या नॉर्मल आपल्याला लाईट वगैरे येऊन जाते मित्रांनो. बाकी याच्यामध्ये मित्रांनो अजून फीचर्स काय दिलेले, जे आपले सीट बेल्ट वगैरे असतात याचे कंट्रोल दिले मित्रांनो, हे ऍडजस्टेबल आहेत. म्हणजे की ड्रायव्हर साईड हे ड्रायव्हरच्या हिशोबाने हाईट जर कमी असेल खाली करू शकता, जास्त असेल तर वरही करू शकता. बाकी मित्रांनो आपल्या गाडीचं जे लुक वर आहे पाठीमागून आपल्या या प्रकारे म्हणून जाते मित्रांनो. आणि बेस मॉडेल वगैरे तर याच्यामध्ये आपल्या काही टेलर वगैरे येणार नाही मित्रांनो. बाकी फक्त आपल्या हे एलईडी मध्ये एवढं येऊन जाते. बाकी इंडेक्स वर एलईडी मध्ये येऊन जातात मित्रांनो. ब्रेक लाईट रिव्हर्स लाईट वगैरे आपल्या इथं दिली मित्रांनो. 2 पार्किंग सेन्सर वगैरे दिले याच्यामध्ये. आणि बाकी इथं आपल्याला महिंद्राचा लोगो 3XO ची बॅजिंग दिली मित्रांनो, XO 3XO ची. बाकी रिअर डिफॉगर आपल्या याच्यामध्ये मिळत नाही मित्रांनो. बाकी हेलम स्टॉप लॅम्प नॉर्मल एंटेना वगैरे याच्यामध्ये येऊन जाते. रूफर्स वगैरे आपण याच्यामध्ये मिळत नाही मित्रांनो. बाकी आपण जर बघायला गेलो आता बुटफेस वगैरे बद्दल आपल्या या प्रकारे म्हणून मित्रांनो 364 लिटरचा बुटफेस आहे याच्यामध्ये. 65 वगैरे तुम्ही याच्यामध्ये लावू शकता मित्रांनो. आणि सेफ्टी वगैरे आपण बघायला इथं दिला मित्रांनो. त्यासंग आपल्या जॅक वगैरे पण आपल्या इथे येऊन जाते. सगळी टूलकिट वगैरे इथेच येऊन जाते मित्रांनो. बाकी तुम्ही याला परफेक्टली लावू शकता. याच्यामध्ये तुम्ही 65 वगैरे पण लावू शकता. म्हणजे सीट वगैरे याला तुम्ही समोरांग करू शकता मित्रांनो. जेणेकरून तुम्हाला जर काही सामान वगैरे जास्त न्यायचं असं गाडीमध्ये तुम्ही आरामात नेऊ शकता. बाकी 5,000च्या हिशोबाने गाडी बेस्ट आहे मित्रांनो ही. बाकी आपल्याला येऊन जाते हे MX2 डिझेलचं एकदम बेस्ट मॉडेल मित्रांनो. अशी बॅचिंग कुठंच येणार नाही तुम्हाला. तिथं अशी याच्यावरती येऊ शकते. बाकी 2 पार्किंग सेन्सर आहेत मित्रांनो. बाकी इथून तुम्ही याच्यामध्ये डिझेल टाकू शकता आणि प्लस युरिया वगैरे पण टाकू शकता मित्रांनो, कारण की डिझेल गाडीवर आहे ही. बाकी मित्रांनो तुम्हाला आपला रिव्ह्यू करा कसा वाटला मराठीमध्ये कमेंट करून सांगा. आणि यानंतर तुम्हाला अजून कोणत्या गाडीचा रिव्ह्यू करा बघायचा असेल मराठीमध्ये ते पण कमेंट करून सांगा मित्रांनो. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. राम राम सगळ्यांना.